CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। आज सांगलीच्या कवटेमहाकाळ तालुक्यामधील राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विकासभाऊ हाके, त्याचबरोबर पंचायत समितीचे किरण घागरे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा, यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। यांचा आज ढालगाव येथे श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला आणि जनतेचा कल हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी वाजवणारा माणूस याच पक्षाकडे आहे हा दिसून आला। तरुण पिढी व महिला भगिनी आपणास भेटण्यास आल्या असता विकास हाके हाच विकासाचा आधार आणि पंचायत समितीकडून उभा राहिलेले उमेदवार रवी किरण घागरे हे आपल्या ढालगाव विभागातून विकासाचा उपक्रम घडवतील। माननीय श्री स्वर्गीय चंद्रकांत हाके बापू यांचा वारसा जपत असणारे विकास हाके हे खरोखर एकंदरीत पाहता विकास म्हणजे जनतेचा विकास करणारे, जनतेवर प्रेम करणारे, जनतेशी एकनिष्ठ राहणारे हेच विकासभाऊ हाके आज बापूंचा वारसा जपत पहिल्यांदाच नववर्षाच्या नंतर स्वबळावर बापूंनी दिलेली वचनं या वचनावर स्वबळ लढवत आहेत। तर आज बापूंचा आशीर्वाद आणि विकास हाके यांच्या पाठीशी राहण्याची निष्ठा हीच जनतेचा कल आहे। आणि त्याचबरोबर श्री मायका देवी यात्रेच्या भक्त भाविकांना सांगितले आहे की नैवेद्य लवकरात लवकर करून आवरून आपण 5 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून मतदान करावे अशी घोषणाही केली आहे। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवटेमहाकाळ, ढालगाव। ढालगाव पंचायत समिती गणातील श्रीफळ आपल्या नगरीचे दैवत साकडे सुलतान बादशाहच्या चरणी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि या निवडणुकीला प्रारंभ होईल। 27 तारखेला अर्ज माघारीनंतर आपला प्रचार धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला चालू करायचा आहे। या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्राथमिकता म्हणून ढालगाव पंचायत समिती गणातील श्रीफळ मान्यवरांच्या आणि नेत्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उडून या कार्याची सुरुवात आपल्याला करायची आहे। तरी सर्व आलेल्या विभागातून सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व सन्माननीय संचालक वर्ग, त्याचबरोबर सामाजिक राजकीय कार्यकर्ते, नेतेगण मंडळी आणि जिल्हा परिषदचे उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार यांच्या सर्वांच्या उपस्थितीत, आपणा सर्व मतदार बंधू भगिनींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत। तरी सर्व आलेल्या विभागातून सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते, नेतेगण मंडळींनी साकडे सुलतान पिराच्या दर्ग्यामध्ये उपस्थित राहावे ही आपणाला पक्षश्रेष्ठीच्या वतीनं नम्र विनंती। ज्या कवटेमहाकाळ तालुक्यामध्ये ज्या आराराबांनी दुष्काळ असताना विकासाचा डोंगर उभा केला, लोकांच्या सुखसोयी निर्माण केल्या आणि आज आपल्यामध्ये नसले तरी आबाचं नाव मोठं आहे। आबाच्या पक्षामध्ये वहिनीने आपलं सगळं सुख दुःख बाजूला ठेवून त्यांनी देखील याच्यामध्ये हिरारीने भाग घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी आमदारकी या ठिकाणी भोगवून लोकांना न्याय देण्याचं काम केलं, विकासाची गंगा वाहिली। नंतर रोहितदादा पाटील एक युवक खंबीर नेतृत्व ह्या राज्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे काम मानणारा नेता रोहितदादा पाटील। आज खरं तर बघायला गेलं तर आपल्याला या जुन्या आठवणी जागे करण्यासाठी पहिल्यांदा शेंडगे बापूंनी या तालुक्याला चांगल्या पद्धतीचं काम केलं। त्यांचे विचार आपण जागृत ठेवायसाठी, त्यांचा आदर्श ठेवायसाठी आपण त्यांच्या पावलावर पाय ठेवून आपण या ठिकाणी हे मतदान व्यवस्थितपणे पार पाडायचं आहे। आज ढालगाव गावामधनं स्वर्गीय चंद्रकांत बापू हाके यांचे चिरंजीव विकासभाऊ हाके, तसेच कैलासवासी सुरराव घागरे पाटील यांचे चिरंजीव रवी किरण घागरे हे दोन आपल्या पंचायत समिती गणात उमेदवार आहेत आणि घाट माथ्यावर आपले वामन सरपंच हे आपला तिसरा उमेदवार आहे। फक्त मला बांधवाला एवढीच विनंती करायची आहे की ह्या राज्यामध्ये ह्या कवटेमहाकाळ तालुक्याला दुसरं नेतृत्व रोहित दादा सारखं नाही। कार्यकर्त्यांचा नाही तर नेत्यांचा एक
असा आग्रह होता. पण गेल्या 4 वेळेला मी या तालुक्यातल्या नेत्यांच्या बरोबर आघाडी केलेला माणूस आहे. म्हणजे मी आज पूर्वी आघाडी करत नव्हतो ना, आता आघाडी केली नाही अशातला भाग आहे. पण ज्यावेळी मी यांच्याबरोबर आघाडी केली त्यावेळी सगळ्यात जास्त वोट करून माझ्या उमेदवाराच्या विरोधात उभा केला. म्हणजे एकीकडे आघाडी करायची आणि त्यांचेच उमेदवार माझ्या उमेदवाराच्या विरोधात उभा राहणार. म्हणजे मला जेवढी ताकद लावायला लागत होती, मला तेवढं त्यांना सहकार्य करायला लागत होतं, त्यांच्याबरोबर फिरायला लागायचं, तेवढा त्याचा माझा काही त्रास कमी झाला नाही. खरं वास्तविक अशी आघाडी केल्यानंतर नेत्याला त्रास कमी व्हावा यासाठी ह्या आघाड्या असतात. पण त्यातलं काही झालेलं नाही. त्यामुळं मला रोहित आमदार दादांनी विचारलं, भाऊ काय करायचं म्हणून. म्हणजे ह्या वेळेला तुला पुढची 25-30 वर्ष सुखाची जायची असतील, तुला राजकीय भवितव्य आणि राजकीय वारसा हक्क निर्माण करायचा असेल तर तू कोणाबरोबर युती करू नको. त्याने मनावर घेतलं. आज एकट्या रोहितला हरवायला सगळा जिल्हा आला. पण जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांची आणि कार्यकर्त्यांची ताकद रोहितच्या मी सांगतो तुम्हाला, विकास हक्के असतील, चंदूबाप्पा असतील, चंदूबापून आबांच्या मागा लागून ह्या भागासाठी पाणी आणलं, या भागासाठी रस्ते आणले. विकास सुद्धा गेल्या 2-3 वर्षामध्ये त्या भागाच्या विकास रस्त्याची दुरावस्था सांगून आमदार साहेबांच्याकडे असतील, सुमन साहेबांच्या असेल, काही काँक्रीटचे रस्ते असतील, काही शाळेची इमारती असतील, या सातत्यानं पाठगोळा करून आणल्या. पण तुम्ही काही आणलं नाही. पण तुम्हाला फक्त म्हणता एवढंच काय विकास झाला. आम्ही केलेल्या रस्ते जायचं. आमच्या कोणी कुठलाही नेता कार्यकर्ता स्वतःचे पैसे घालून काही करत नसतो. जगात असे एक होता. पण त्या कार्यकर्त्यानं शासन दरबारी हेलपट मारून, शासन दरबारी आपली जोडी खिजवून, झिजवून जे काम केलं त्या रस्त्यांचं यायचं म्हणायचं काय काम. त्यानं अंड्याला पाणी पाजायचं. 4 पहिले ऊसाला पाणी ऊस लावत होता तुम्ही, आता ऊस लावायला आला, मका लावायला आला आणि म्हणायचं हे नगरीत काय केलं. पहिला असं आबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली बापू असतील, कुमारदाजी असतील, बापू असतील, सगळ्यांनी ह्या भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. मी एवढंच सांगेन की आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे, एका ठिकाणी होत राहणार. आपल्या पक्षाचे 2 उमेदवार आहेत. एक कैलासवासी वासी बापूंचा चिरंजीव विकास हक्के हे जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत आणि कैलासवासी सुभराव घागरे जे ह्या कारखान्याच्या संचालकाच्या माध्यमातून या भागात पहिल्यांदा कैलासवासी आबांना भेटले होते आणि आबांचं काम बघून ते प्रभावित झाले होते. त्यांचाच चिरंजीव रविकिरण घागरे आणि पंचायत समिती नागजगणातून माननीय वामन चाचा हे 3 उमेदवार आपले राष्ट्रवादी तुतारीच्या चिन्हावर उभा आहेत. आपण सर्वांनी पुढचे 8 दिवसावर चुकून 10-12 दिवस म्हणजे विकास, पण नाही 8च दिवस आहे, 8 ते 9 दिवस. उपस्थित असलेल्या आणि ज्यांनी आता आपल्याला तिचे चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केले, आपल्या पक्षाचे या मतदारसंघाचे नेते सुरेश भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस आमचे मित्र हयुमभाई, जालिंदर बापू, कुमारदाजी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भगवानराव, या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माझे मित्र संजय पाटील, या सगळ्याच गावांचे सरपंच, पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन असतील, सर्व पदाधिकारी व मान्यवर सगळे कार्यकर्ते आणि मित्र. खरं तर ही निवडणूक 3 वर्षापूर्वीच लागायला पाहिजे होती, परंतु या शासनानं ती 3 वर्ष जवळजवळ पुढे ढकलली. यावेळी त्यांना वाटलं की आता आपल्यासाठी राज्यातलं वातावरण, राजकीय वातावरण पोषक आहे, तेव्हा त्यांनी ही उमेदवारी लावली, ही निवडणूक लावली. मग कुठलीही असेल, महापालिकेच्या निवडणुका तुम्ही बघितल्या आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत किंवा नगरपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुका, जेव्हा त्यांना वातावरण वाटलं की आता आपल्याला आपली आता पोळी भाजू शकते,
अशा वेळी त्यांनी निवडणुका लावल्या आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतली. आणि म्हणून निदान आपल्या जिल्ह्यापुरता विचार करायचा तर ही विकासाची 2 मंदिरं जी म्हणतो आपण, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जर आपला विकास व्हायचा असेल तर आपल्या ताब्यामध्ये पंचायत समिती, तालुक्याची पंचायत समिती आणि जिल्ह्याची जिल्हा परिषद या दोन्ही संस्था आपल्या ताब्यात पाहिजेत. तरच आपला निधी, जो काही निधी येतो वरून सरकारकडून, मग तो केंद्र सरकारचा असेल, राज्य सरकारचा असेल, तो निधी लवकर परत या. परंतु मतदान आपलं झालं पाहिजे. मताचा हक्क आपण वाया घालवणं म्हणजे लोकशाहीची प्रतारणा केल्यासारखं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, सगळ्यांनाच पटवून दिलं पाहिजे आणि प्रत्येक घरापर्यंत आपल्या उमेदवाराचं नाव केलं पाहिजे. आपण पुढे या पक्षाच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत हे सुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत. मला तर वाटतं की इथं आता सगळे केवळ पुरुष आणि युवकच सगळे बसलेत, परंतु महिला सुद्धा 50% महिला मतदार आहेत आणि म्हणून त्या महिलांपर्यंत जायचं असेल तर आपल्या महिला कार्यकर्त्या त्या घरामध्ये अगदी चुलीपर्यंत जाऊन बोलायचं असेल एखाद्या भगिनीला, तर तिथं आपली जर महिला कार्यकर्ते असेल तीच जाऊन बोलू शकते. आपल्याला मर्यादा असतात, आपण शेवटी उमऱ्यापर्यंत जाऊन बोलू, पण त्याच्या आतमध्ये आपण जाऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण महिलांची सुद्धा एक चांगली फळी आपण तयार केली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून महिलांना सुद्धा आपल्या या निवडणुकीचं महत्त्व आणि आपल्या उमेदवारांचं महत्त्व सांगितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मतांना आपले दोन्ही उमेदवार कसे विजयी होतील या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढं आवाहन मी करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणूक कार्यक्रमाच्या प्रचार शुभारंभासाठी आज राष्ट्रवादीचे नेते आदरणीय सुरेश भाऊ, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते जयश्री तात्या व त्याचबरोबर सन्मान्य व्यासपीठ व भागातून आलेले सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विकास सोसायटीचे चेअरमन, संचालक व सर्व भागातील ढालगाव जिल्हा परिषद गटातील आलेल्या मतदार बंधू भगिनींनो, आज आपण 2026 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या शुभारंभासाठी आज आदरणीय भाऊ थोडा वेळ झाला यायला, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आज खऱ्या अर्थानं आदरणीय आबा, आदरणीय बापू, आदरणीय शेंडगे बापू, आदरणीय विजयअण्णा सगरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो मी. कारण की आज बापूंच्या पश्चात मी उमेदवार म्हणून, कारण की 2 इलेक्शन केली, पण उमेदवार म्हणून सामोर जात असताना ही पहिली इलेक्शन आहे. कारण की ज्या टायमाला माणूस जात्यात जातो, कारण की याच्या पाठीमाग बापू इलेक्शनच्या पिरियडमध्ये बापू सगळं बघत होते, पण आज जशी इलेक्शन जवळ येईल तशी म्हणजे कारण की वातावरण आपल्याला चांगलं आहे, दोन्ही पंचायत समिती गणामध्ये चांगल्या पद्धतीने मताधिक्य मिळणार आहे, पण एक जबाबदारीची जाणीव आणि एक जबाबदारी जी असते एक जबाबदारी वेगळी असते. आज ह्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये किंवा बापू गेल्यानंतर जर समजा आमच्या कुटुंबाकडनं काही चूक झाली असेल तर मोठ्या मनानं मला माफ करावी आणि राष्ट्रवादी पार्टीला माफ करावं आणि आपलं लाख मोलाचं मत ही तुतारी वाजवणारा माणूस, आपल्या एका मतदाराला 2 मत करायचा अधिकार आहे. पहिलं मत ते आता येईल, म्हणजे आपले जे प्रचार यंत्रणा आहे आम्ही सगळे आपल्यापर्यंत पोहोचू, त्यामध्ये 2 वेगवेगळी मत टाकायचा अधिकार आहे, एक जिल्हा परिषदला आणि एक पंचायत समितीला. आपलं लाख मोलाचं मत हे जिल्हा परिषदचा उमेदवार व तसेच पंचायत समितीचा उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भागातील मोठ्या संख्येनं मायका चिंचणी यात्रेला सर्व भाविक जात असतात. 1 ते 5 तारखेपर्यंत पुणे आहे, तरी सर्व बैलगाडी असू द्या ही आपला माणसं येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी इथं राहिलेले आता 5 तारखेपर्यंत 10-12 दिवस राहिलेले आहेत, सगळ्यांनी आपण कष्ट करायचं आहे आणि आम्हाला आपलं मतदान रूपी मत देऊन आम्हाला संधी द्यायची आहे. नक्कीच त्या संधीचं आम्ही ऋणी राहीन. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. यानंतर भाऊ बोलते. आज जळगाव जिल्हा परिषद आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सामोरे जात असतात.
येत आहेत रोहित दादा असंच येणार आहेत 20 दिवसांना. 20 दिवस फक्त अवधी आहे. असाच हेलिकॉप्टर इथं आणतो लक्षात ठेवा. 20 दिवस फक्त. ते दिवस जवळ आहे. ते दिवस जवळ असताना आपण थोडस लांब राहू नये ही संकल्पना आमची आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या पोराला विचारलं, देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? त्यांनी सांगितलं 2014 ला. त्याच्या बारे विचारलं शिक्षकाला, आमचा पोरगा नापास कसा झाला? तर तुमच्या पोरानं शाळेत पेपर ज्यावेळी दिला त्या पेपर मध्ये लिहिलं होतं की देशाला स्वातंत्र्य हे 2014 ला मिळालं म्हणून तो नापास झाला. हे जेवढे पेपर आहेत त्या तालुक्यातले, या सगळ्या पेपरला तपासायचं काम हेडमास्टर इथं आहे. कुणी कॉप्या केल्या ती, कुणी भानगडी केल्या, सगळं कळतंय. मी आज सकाळी रोहित दादाला विचारलं की प्रत्येक जिल्हा परिषद घरामध्ये 5-5, 6-6 कार्यकर्ते हे लोक घेऊन घाबरून पळाले. पश्चिम महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून, मध्य महाराष्ट्रातून हे लोक गेले नसते. ओबीसीच्या प्रश्नावर, मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती युद्ध झाली. त्या महाराष्ट्राचे तुकडे व्हायला लागले होते. सामुदायिक बळाची भूमिका त्या काळामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या काळामध्ये आपला लहान का होईना आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात जास्त प्रश्न मांडणारा जर कोण असेल तर तो रोहित दादा पाटील आहे. लक्षात ठेवा. आणि काय प्रश्न मांडते? या दुष्काळी आणि दुर्गम भागाचे प्रश्न मांडते. मला सांगा, 3-3 वेळा आमदार झालेल्या आमदाराला 10 मिनिटं भाषण करा येत नाही, पण हा पट्ट्यात तास-तासभर विधानमंडळात बोलायला. ही ऊर्जा आहे कवठेमंकाळची आणि तासगावची. ही विचारधारा आहे. आणि या दुष्काळी आणि दुर्गम भागाचे प्रश्न त्या परिसरामध्ये मांडणं, हे बी विरोधी पक्षाचं सरकार सत्तेवर असताना मुख्यमंत्र्यांच्या समोर असू दे, राज्यातल्या अनेक मंत्र्यांच्या समोर असू देत, ठामपणाने भूमिका मांडायला आपला आमदार कमी पडला नाही. तो माणूस स्वाभिमानाने राहिला. आणि म्हणून अशांच्या पाठीमाग आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात द्या ही सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. रोहित पाटलांच्या पदरामध्ये तुम्ही विकास हक्के आणि किरणला देणार का नाही? तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत, माझं एक मत आहे, काही किरकोळ पदवेत असतात 100% माणूस काम करतो असं नाही. एखादी चूक होत असते आणि निवडणुकीच्या काळामध्ये ती चूक व्यापक स्वरूप करत असते. आणि ते मी विचारलं की आमच्या दादासाहेब कोळेकरच्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे, थोडीशी विचारणा करण्यासाठी फोन केला. सर्वेला माणसं टाकलेली आहेत या मतदारसंघामध्ये. आपण कधीच निघून गेलोय असं सांगितलं रोहित दादा. मी म्हटलं कशाच्या आधारावर? तर आपली टीम फिरते या मतदारसंघामध्ये आणि ते टीम सगळ्या प्रमुख विरोधी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटायचा प्रयत्न करते. रोहित दादांचा एक शब्द मला आज सकाळी म्हणजे आत्मविश्वास देणार असं वाटतं. पण या जिल्ह्यामध्ये काय वाटेल ते होऊ दे. या तालुक्यातल्या चारी जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही भूमिका त्यांची. पण ते तरी का गणित बांधायला आहेत? कारण हेडमास्टर इथं आहे. काय निवडणूक असते हो? 3 जण या, 4 जण या, 5 जण या, 6 जण या, 7 जण या. आज कसा आहे, शुभ दिवस आहे. 5 जण या, 6 जण या, 7 जण या. आज कसा आहे, शुभ दिवस आहे. 5 जण या, 4 जण या, 5 जण या, 6 जण या. आज कसा आहे, शुभ दिवस आहे. 5 जण या, 6 जण या, 7 जण या. आज कसा आहे, शुभ दिवस आहे. 5 जण या, 4 जण या, 5 जण या, 6 जण या. आज कसा आहे, शुभ दिवस आहे. 5 जण या, 4 जण या, 5 जण या, 7 जण या. आज कसा आहे, शुभ दिवस आहे. 5 जण या, 4 जण या, 5 जण या, 6 जण या. आज कसा आहे, शुभ दिवस आहे. 5 जण या, 4 जण या, 5 जण या, 7 जण या. आज कसा आहे, शुभ दिवस आहे. 5 जण या, 4 जण या, 5 जण या, 6 जण या. आज कसा आहे, शुभ दिवस आहे. 5 जण या, 4 जण या, 5 जण या, 7 जण या. आज कसा आहे, शुभ दिवस आहे. 5 जण या,
आणि शुभ दिवशी लोकांच्या शुभेच्छा घ्यायच्या असतात, शुभेच्छा द्यायच्या असतात. आणि अशा वेळी चीड पार करायची असते. अगदी आता आपलं बऱ्यापैकी सगळं चाललंय. ढालगाव कुमारदाजी, सुरेश भाऊ, बाकी सगळे मंडळी ढालगावची सगळ्यांचीच नावं आता मला घेता येत नाहीत, परंतु बऱ्यापैकी कव्हर व्हायला लागलं. याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीनं या देशामध्ये, या राज्यामध्ये जी अवस्था, महागाई, बेकारी ह्या सगळ्या बाबी बघितल्यानंतर मला सांगा, आज जर आराराबा जिवंत असते, जसं मगाशी बापूंनी सांगितलं, आराराबांचा मतदारसंघ हा जुळला म्हणून टेंबू, पैशा या भागातले प्रश्न सुटले. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आराराबा जिवंत असते तर एक वेळेस ठीक आहे, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी सत्ता आणली, पुन्हा ते महाराष्ट्रामध्ये शक्य झालं असतं. असा कडवा वारेदार पुरोगामी विचाराचा माणूस महाराष्ट्राची सत्ता परवा मांडली. आणि भाऊ, तुम्ही त्या जिल्हा परिषद गणामध्ये तुम्ही जर दत्तक घेणार, ही भूमिका तुमची आहे. आज तुमच्या जवळचे मित्र जेवढे आहेत, मी सांगितलं की कुमारदाजी माझे 2007 पासूनचे मित्र आहेत. एवढी मोठी निष्ठा, अशा कार्यकर्त्यांची, अशा मित्रांची फौज या परिसरामध्ये असल्यानंतर काळजी करायचं कारण नाही. आणि म्हणून आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह काय आहे? या तुतारी चिन्हाच्या, या चिन्हावरती आपण बटन दाबून आपण त्या दोन्ही उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजय करा, अशा प्रकारची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असतात त्यामुळे काय विकासाच्या माध्यमातून काय मागं पुढे झाला असेल, चुका झाल्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस या नात्यानं पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांची माफी मागायची आमची मानसिकता तयारी आहे. परंतु या पुढच्या काळामध्ये विकास हक्केंच्या नेतृत्वाखाली हक्के बापू होते. हक्के बापूंच्या जाण्याच्या नंतरची ही पहिली निवडणूक विकास हक्कीची आहे. तुम्हा सर्वांना हक्के बापूंना श्रद्धांजली द्यायची असेल तर तुतारीच्या चिन्हाच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागेल आणि चंद्रकांत हक्के बापूंना आपल्याला आदरांजली व्हावं लागेल. ही निवडणूक कुणाला मोठं करण्यासाठी बोलतो, कुणाचा परपंच चालवण्यासाठी नाही. ही निवडणूक ही ऐतिहासिक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून छोटे मोठे प्रश्न या भागातले असतील, परंतु या जिल्ह्यामध्ये माजी मंत्री जयंत पाटील साहेब असतील किंवा आमदार रोहित पाटील असतील, यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात द्यायची आहे आणि या जिल्ह्यातलं नेतृत्व करण्याची संधी त्यांना द्यायची. आज ते महाराष्ट्रावर फिरतायत, पण महाराष्ट्रावर फिरत असताना जिल्ह्यातल्या काही संस्था ताब्यात पाहिजे आणि त्याच्यासाठी विकास हक्के आणि किरण घागरे हा महत्वाचा आहे आणि त्यामुळे त्याच्या पाठीशी उभं राहणं काळाची गरज आहे. या परिसरामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या काही गोष्टी कानावरती येत आहेत. मागाशी येताना सुरेश भाऊंनाही फोन आला होता, त्यांनी सांगितलं आता दुरुस्त झालंय. मी ऐकत होतो फोन, आम्हालाही काही गोष्टी सांगताय की आता या परिसरामध्ये दुरुस्ती व्हायला सुरुवात झाली आहे आणि विकासासाठी या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा कष्ट असणार आहे, तुमच्या सगळ्यांचं पाठबळ असणार आहे आणि हे पाठबळ रोहित दादांना मान उंच करण्यासाठी, त्यांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे कर्तबगार माजी गृहमंत्री आर पाटलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या निवडणुकीच्या दृष्टीने बघतो आणि खऱ्या अर्थानं आपण सुरेश भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण ही लढाई करतो. सुरेश भाऊंनी सांगितलं आज हक्के बापू जरी नसले तर या जिल्हा परिषद गणाचं पालकत्व आम्ही घेतोय. हा जिल्हा परिषद मतदारसंघ मार्गदर्शक आमचे जालेंद्र बापू देसाई, कुमारदाजी पाटील
प्रदेशचे चिटणीस हयुमभाई सावनोरकर, राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य भगवान तात्या वाघमारे, निमतचे सरपंच रुकनर साहेब संजय भाऊ पाटील, चौगुले सर, चाचा अफजलभाई फकीर, या सर्वांचं उपस्थित आहेत. मी सर्वजण उपस्थित आहेत. तरी या निवडणुकीला जिल्हा परिषदला विकास हक्केभाऊ आणि पंचायत समितीला मी रविकिरण सुब्राव घागरे उभारलो आहे. तरी सर्वांनी आम्हाला दोघांना चांगल्या मतदान निवडून द्यावे ही विनंती आणि